चला आज बनवूयात शिल्लक राहिलेल्या फराळापासून नाश्त्याचे काही पदार्थ. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण गेले काही दिवस मी हाच नाश्ता करत आहे. बरं याच वर्षी नाही बरं का, गेले कित्येक वर्ष हे पदार्थ आम्ही नाश्त्यासाठी बनवत आहोत आणि सकाळचा नाश्ता थोडासा वेगळा करत आहोत. तेच तेच पदार्थ दिवाळीचे खाऊन आपल्याला सुद्धा कंटाळा येतो ना. चला पटकन असे 4 पदार्थ तुम्हाला नाश्त्यासाठी शिकवते. तुम्ही सुद्धा बनवाल आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल. सगळ्यात पहिला पदार्थ जो नाश्त्यासाठी बनवू शकता, संध्याकाळच्या जेवणासाठी बनवा किंवा दुपारसाठी बनवा. इथे मी मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. यासोबतच बाकीचं सगळं साहित्य मी भाजून घेतलंय. एक मध्यम आकाराचा कांदा भाजून घेतलेला आहे. खोबरं घेतलेलं आहे. जवळ-जवळ 1 ते सव्वा वाटी भरून किसलेलं खोबरं भाजून घेतलं. 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलंसुद्धा भाजून घेतलेलं आहे. यासोबतच 2 चमचे तीळसुद्धा मी भाजून घेतलेत. आता हे सगळं साहित्य आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. ओल्या साहित्यांसोबत भाजून घेतलं की व्यवस्थित खोबरं बारीक होत नाही. यासोबतच आता उरलेलं जे काही ओलं जिन्नस आहे, जसं की टोमॅटो, कांदा आणि यासोबतच आलं आणि लसूण हे सुद्धा तुम्हाला पाणी घालायचं असेल तर थोडंसं पाणी घालून आपण हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघा वाटण इथे तयार झालं. आता गॅसवरती कुकर चढवलेला आहे. यामध्ये घालूयात साधारण पाव वाटी भरून तेल. तेल थोडंसं जास्त लागतं. यामध्ये 1 चमचाभर मोहरी घातली, जिरं घातलं, थोडंसं हिंग घालायचं आणि भरपूर कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आहेत. मस्त स्वाद येतो. आता यानंतर जे आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे ना, ते घालायचं, पण याआधी खमंग अशी फोडणी बसायला हवी. मोहरी, जिरं छान फुलायला हवं. आता काय तयार केलेलं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे. थोड्या वेळासाठी साधारण 1 मिनिटभरासाठी मी हे परतून घेतलं फोडणीमध्ये. आता यामध्ये इतर जे काही पावडर मसाले आहेत ते आपण घालणार आहोत. पाव छोटा चमचा हळद घातलेली आहे. कांदा लसूण मसाला आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार मी इथं 2.5 चमचे घातलेला आहे कांदा लसूण मसाला. यासोबतच धने जिरे पूड 1.5 चमचा घातला आणि यासोबतच गरम मसाला मी इथे 1 चमचाभर घातलेला आहे. रंगासाठी 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. जो मिसळणीचा आपला चमचा असतो ना, त्या चमच्याच्या अंदाजानुसार मी सांगत आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर याऐवजी घरगुती जो काही तुमचा मसाला असेल रेग्युलर तो वापरला तरीसुद्धा चालेल. आता हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटतं. मसाले कोरडे असतात, लगेचच पाणी शोषून घेतात आणि यामुळेच हे जळूसुद्धा शकतात. म्हणून थोडंसं पाणी घातलं. आता यानंतर छान याला ना तेल सुटेपर्यंत हे वाटण मी चांगलं परतून घेणार आहेत. तर साधारण एक 2 ते 3 मिनिटांसाठी हे मी छान परतून घेतलं. मस्त तेलसुद्धा कडेला सुटलेलं आहे. पुन्हा थोडंसं मिसळून घेऊयात. आणि आता यामध्ये साधारण 1.5 वाटी भरून म्हणजेच 200 ग्रॅम मी इथं मटकी घातलेली आहे. चांगली ही वाटणासोबत किंवा या मसाल्यांसोबत साधारण 2-1 मिनिटांसाठी परतून घ्यायची आणि यानंतरच यामध्ये आपल्याला चवीपुरतीचं मीठ घालून चांगलं मिसळून घ्यायचं आहे. आता मीठ एकदा मिसळून झालं की यामध्ये गरम पाणीच घालायचं, अजिबात थंड पाणी घालायचं नाही. तर इथे तुम्हाला किती रस्सा पातळ हवा आहे, दाटसर हवा आहे यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. तर जवळ-जवळ 3 सव्वा 3 ग्लास भरून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. रस्सा थोडासा पातळसरच मी ठेवणार, फार दाटसर करणार नाही. आणि आता कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरची फक्त 1 शिट्टी करून घ्यायची. कुकरच्या एका शिट्टीमध्येच आपली व्यवस्थित मटकीसुद्धा शिजली जाईल. कुकरची 1 शिट्टी झाली आणि वाफही जिरलेली आहे. झाकण काढून पाहूयात. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त कट आलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात. मस्त अशी तर्री दिसतीये आणि यासोबतच आपली मिसळसुद्धा मस्त बनणार आहे. कुठेही आपण फरसाण न वापरता आज मिसळ बनवतोय. कसं ते मी तुम्हाला सांगतेच. थोडासा चिवडा राहिलेला असतो. वेगवेगळे चिवड्याचे प्रकार असतात. शेवसुद्धा असते घरामध्ये. तर चिवडा आणि शेवेचा वापर करूनच आज आपण मिसळ इथे बनवणार आहोत. बऱ्याचदा बाहेरचा फराळ आपल्याला आलेला असतो. बाहेरचे चिवडे असतात, वेगवेगळ्या चवीचे असतात आणि ते एकत्र झालेले असतात. मग अशा वेळेस तुम्ही नक्कीच असा चटपटीत, झणझणीत असा प्रकार नक्कीच बनवू शकता. नाश्त्याला बनवा किंवा जेवणासाठी बनवा. चिवड्यामध्ये जो काही मालमसाला आपण घातलेला आहे ना, म्हणजे डाळवं जे आहे, शेंगदाणे आहेत किंवा इतर ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही घातले असतील ते सुद्धा चवीला चांगले लागतात. खोबरं जर तुम्हाला नको असेल, ज्यावेळेस तुम्ही मिसळ बनवणार असाल त्यावेळेस ताटात वाढताना वरून खोबरं तुम्ही काढून टाकू शकता. तर वरून छान असा कट आपल्याला वाढायचा आहे. भरपूर मटकी घालायची आहे आणि जी काही टेस्ट लागते ना, खरंच मला आत्ताच तोंडाला इतकं पाणी सुटलंय. कधी खाईल असं झालेलं आहे. वरून बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मस्त लिंबू पिळायचा आणि पावासोबत जी काही टेस्ट लागते ना, खरंच तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सुद्धा खात्रीने मी सांगते नक्कीच आवडेल. शेव नसेल
तर थोडंसं तुम्ही फरसाण यामध्ये नक्कीच घालू शकता. कांदा, टोमॅटो, पुदिन्याची चटणी किंवा चिंचेची चटणी घालून चिवड्यामध्ये हे सगळं मिक्स करायचं आणि भेळसुद्धा छानच लागते. आता पुढचा प्रकार लाडवाचा बरं का. तर कुठल्याही प्रकारचे लाडू असू देत आपल्याला चालतील. माझ्याकडे बेसनाचे लाडू शिल्लक होते, त्यामुळे मी हेच घेतलेले आहे. मग रव्याचे, शेवेचे, बुंदीचे लाडूसुद्धा चालतील. नेहमीचीच पोळीसाठी, चपातीसाठी लागणारी कणिक मी घेतलेली आहे आणि अगदी पुरीच्या आकाराएवढी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. आता बघा, जो काही लाडू आपण घेतलेला आहे ना, तो फोडून यावरती घालायचा आहे. छान असा मस्त मोकळा-मोकळा झालेला हवा. तुम्हाला स्टफिंग आतमध्ये किती ठेवायची आहे, एका लाडवाची ठेवायची, 2 लाडवाची ठेवायची, यानुसार तुम्ही नक्कीच ठेवू शकता. गुबगुबीत असा पराठा तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर हो, आज आपण लाडू आतमध्ये स्टफ करून मस्त गोडसर असा पराठा बनवणार आहोत. आता हे बंद करून घ्यायचं आणि यानंतर छान असं लाटून घ्यायचं. खूप पातळ लाटू नका. वरून आणि खालून छान मस्त पिठी लावून घ्यायची. हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे आतमध्ये लाडवाचं जे काही मिश्रण आहे कडेपर्यंत पसरलं जातं आणि मस्त गुबगुबीत असा पराठा आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे. प्रवासासाठी सुद्धा हा पराठा तुम्ही नक्कीच बनवू शकता, कारण हा पराठा 2 दिवस आरामात टिकतो. आता यानंतर हा पराठा आपण भाजून घेणार आहोत, म्हणून यावरचं जे काही एक्स्ट्राचं पिठी आहे ते मी काढून घेतली. तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, की जेणेकरून पराठा खाली चिकटणार नाही आणि यानंतर यावरती लगेचच आपण पराठा शेकून घेऊ. लगेचच तुम्ही गरमागरम खाणार असाल, तर मध्यम ते हाय फ्लेममध्ये तुम्ही हा पराठा भाजून घेऊ शकता, शेकून घेऊ शकता. पण जास्त दिवसासाठी ठेवायचं असेल 1-2 दिवसांसाठी, तर मात्र मध्यम आचेवरती छान खरपूस असं आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. याच पद्धतीने इतर लाडवाचे सुद्धा तुम्ही पराठे बनवू शकता आणि मुलांना काय, तर घरातल्यांना मोठ्यांना सुद्धा हे पराठे खूप आवडतील. असेच खायला खूप कमालीचे छान लागतात. मस्त वरून तूप लावायचं, खूप छान लागतात. बरं एवढंच काय, तर मिठाईचे बॉक्ससुद्धा दिवाळीच्या दरम्यान भरपूर आलेले असतात. मग आपली मिठाई असू देत चौकोनी किंवा पेढे असू देत, तुम्ही नक्कीच इथे वापरू शकता. कलाकंदाचा सुद्धा पराठा खूप कमालीचा छान लागतो. फक्त तो खूप क्रिस्पी होईपर्यंत भाजायचा नाही, हलकासा शेकून घ्यायचा. जसं रेग्युलर आपण पराठा शेकून घेतो. मऊसूत आणि एवढा रसाळ छान लागतो ना, यासोबतच मोतीचूरचा पराठासुद्धा खूप कमालीचा लागतो. नक्की ट्राय करून पहा. तर दोन्ही साईडने छान खरपूस असा पराठा मी भाजून घेतलेला आहे. याच पद्धतीने आणखीन एक मी पराठा बनवणार आहे. आता यानंतर ना तिसरी रेसिपी तुम्हाला सांगते, जी असली चटपटीत लागते ना, मुलांनाही आवडते आणि छोट्यांनासुद्धा खूप जास्त आवडते. तर पराठा बघा मस्त खुसखुशीत असा झालेला आहे. कडेपर्यंत सारण मस्त पसरलं लाडवाचा स्वाद सोबत वरून तूप लावलेला आहे ना, मस्तच लागतो हा पराठा. आता पुढचा चटपटीत असा प्रकार. एखादी चपाती घ्यायची, पोळी घ्यायची, त्यावरती आहे ना शेजवान चटणी अगदी अर्धा छोटा चमचा, वरती मेयोनीज आवडत असेल तर नक्की घाला किंवा मग स्किप केलं, नुसते शेजवान चटणी लावून घेतली तरीसुद्धा चालेल. पोळीला सगळ्या बाजूने शेजवान चटणी लावून झाली. शेवटी डब्यामध्ये ना चकलीचा भुगा राहिलेला असतो. हा चकलीचा भुगा घ्यायचा. शेव असेल तर शेव तुम्ही नक्कीच इथे घेऊ शकता किंवा पुण्याचा जो लक्ष्मीनारायण चिवडा आहे ना, त्याचा रोलसुद्धा खूप भारी लागतो बरं का. तुम्ही या पद्धतीने शेवेऐवजी तो थोडासा लक्ष्मीनारायण चिवडा घ्यायचा. वरून बारीक चिरलेला उभा कांदा तो घालायचा. यासोबतच उभा चिरलेला टोमॅटोसुद्धा घ्यायचा आहे. आवडत असेल तर वरून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घाला. वरून थोडासा टोमॅटो सॉस घालूयात आणि आता याचा आपण छान असा रोल बंद करून घेऊयात. रोल ना थोडासा घट्ट बंद करून घ्यायचा, म्हणजे काय होईल ना, आतमधलं जे स्टफिंग आहे ते बाहेर असं पडणार नाही आणि खाताना व्यवस्थित आपल्याला खाता येईल. म्हणून इथे ना मी इको बेक पेपर लावून घेतलेला आहे आणि आता इतका कमालीचा 2 मिनिटाच्या आत हा रोल तयार केलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. माझा स्वतःचा खूप जास्त फेवरेट आहे. बऱ्याच वेळा आत्तापर्यंत मीही खाऊन झालेला आहे. सकाळच्या नाश्त्याला एक परफेक्ट असा पदार्थ आहे. राहिलेली थोडीशी शेव, डब्यामध्ये तळायला थोडेसे चकलीचे तुकडे राहिले असतील, तर आणखीन एक पदार्थ मी तुम्हाला सांगते. बघा, आवडलं तर नक्की ट्राय करून पहा. आता ना हे दोन्ही पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. साधारण मूठभरच मी घेतलेले आहेत. आता हे फक्त आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. पल्स मोडवरती फक्त 2दा आपल्याला बटन फिरवून घ्यायचं आहे. फार याचा भुगा करायचा नाही किंवा पावडर करायची नाही. तर जाडसर असं रवाळ याचं टेक्स्चर असायला हवं. बघा, या पद्धतीने असं असायला हवं. यामध्ये मीठ आहे, तिखट आहे, यामुळे एक्स्ट्रा काही घालायची गरज नाही. आता काय करूयात, इथे मी एक चपाती लाटून घेतलेली आहे. आता ही चपाती आपल्याला नेहमीप्रमाणे जितकी तुम्हाला पातळ जाड हवी आहे, त्या पद्धतीने लाटून घेऊ शकता. आता तयार केलेलं जे मिश्रण आहे किंवा हे जे स्टफिंगचं साहित्य आहे, ते आपल्याला एका साईडला छान पसरवून लावून घ्यायचं आहे.
जेवढं जास्त तुम्हाला स्टफिंग आवडतं तेवढं जास्त तुम्ही घालून घेऊ शकता. वरून चटपटीतपणा येण्यासाठी थोडासा चाट मसाला घातला. आवडत असेल तर नक्की कोथिंबीर घाला आणि हो, कांदासुद्धा बारीक चिरलेला यामध्ये जाऊ शकतो. म्हणजे असं थोडासा कोरडा हा पराठा लागणार नाही. याऐवजी थोडासा मॉइस्ट असा होईल. कांदासुद्धा बारीक चिरून इथे घातला तरीसुद्धा चालेल. आता हा पराठा ना अर्धा फोल्ड करून आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. कडेला छान दाबून घ्यायचं म्हणजे मग स्टफिंग जे आहे यामधलं मिश्रण बाहेर येणार नाही. थोडासा सेट करून घ्यायचा आणि आता उचलून घेऊयात हा पराठा आणि दुसऱ्या साईडला म्हणजेच या पराठ्याच्या अर्ध्या साईडला पुन्हा आपल्याला याच पद्धतीने स्टफिंग लावून घ्यायचं आहे. वरून पुन्हा चाट मसाला आणि कोथिंबीर घातलेली आहे. आता पुन्हा आपल्याला काय करायचं, हा जो पराठा आहे पुन्हा फोल्ड करून व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचा या पद्धतीने. बघा स्टफिंग बाहेर येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. दोन्ही साईडने छान बंद करून घेतला. आता पराठा आपल्याला छान असा लाटून घ्यायचा आहे. आपण हा त्रिकोणीच लाटून घेणार आहोत, गोल लाटता येणार नाही आता. म्हणून मग काय केलं, वरच्या साईडला थोडीशी पिठी लावून घेतली, खालच्या साईडला सुद्धा पिठी लावून घ्यायची आणि आता काय नेहमीप्रमाणे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. फक्त फार जोर देऊन लाटू नका, हलक्या हाताने लाटून घ्या. तर बघा छान झणझणीत त्याचा पराठा इथे लाटून झालेला आहे. लगेचच भाजायला घेऊयात. तर भाजत असताना तुम्हाला इथे तेल लावायचं आहे, तेल लावून घ्या किंवा बटर लावून घेतलं ना तरीसुद्धा छान स्वाद येतो. नेहमीप्रमाणेच दोन्ही साईडने आपण तेल लावून हा पराठा भाजून घेणार आहोत. तर दोन्ही साईडने मस्त खरपूस असा पराठा भाजून झालेला आहे. चहासोबत हा पराठा खूप छान लागतो. नक्की ट्राय करून पहा आणि मस्त लेअरवाला हा पराठा तयार झालेला आहे. आशा करते आजचे हे नाश्त्याचे 4ही प्रकार तुम्हाला आवडले असतील तर जरूर ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपीजसाठी तृप्तीज किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.